नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 10वी गणित भाग 2 चा हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण 2 पायथागोरसचे प्रमेय, पायथागोरस थेरम. या प्रकरणातील आपण काही महत्त्वाची प्रमेये अभ्यासणार आहोत. प्रत्येक प्रमेय आपण सुरुवातीला मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी मराठीतून पाहणार आहोत आणि नंतर तेच प्रमेय आपण सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीतून अभ्यासणार आहोत. सुरुवातीला आपण समरूपता आणि काटकोन त्रिकोणावर आधारित आपण प्रमेय अभ्यासणार आहोत. प्रमेयाचं विधान असं आहे: काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे जे त्रिकोण तयार होतात ते मूळ काटकोन त्रिकोणाशी व परस्परांशी समरूप असतात. आता हे प्रमेय आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग यातील पहिलं जे निम्म विधान आहे ते आपण पक्ष म्हणून घेत असतो आणि उरलेलं निम्म विधान आहे ते आपण साध्य म्हणून घेत असतो. मग आता इथे काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे जे त्रिकोण तयार होतात ते मूळ काटकोन त्रिकोणाशी व परस्परांशी समरूप असतात असं आपल्याला विधान दिलेलं आहे. मग यासाठी आपण आधी आकृती तयार करूया आणि त्यावरून पक्ष आणि साध्य लिहूया. मग काटकोन त्रिकोणात म्हणून एक काटकोन त्रिकोण काढला आपण, त्रिकोण एबीसी. यामध्ये बी जवळ काटकोन घेतलेला आहे, म्हणजेच कोन एबीसी बरोबर 90 अंश आहे. मग काटकोन त्रिकोणात म्हणून एक काटकोन त्रिकोण एबीसी घेतला, बी जवळ काटकोन. त्यामध्ये कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे, आता त्रिकोण एबीसी मध्ये बी जवळ काटकोन आहे, म्हणजे काटकोनाच्या समोरची बाजू कर्ण असते, म्हणजे एसी हा कर्ण आहे. मग या कर्णावर शिरोलंब काढायचा आहे, म्हणजेच एक बी पासून या कर्णावर लंब असणारी एक रेषा काढली, म्हणजेच एक रेषाखंड घेतला आपण इथे. रेख बीडी हा कर्णावर काढलेला लंब आहे, कारण बीडी हा शिरोलंब आहे आणि एसी हा कर्ण आहे, म्हणजेच कर्णावर एक आपण शिरोलंब घेतलेला आहे. मग यामुळे आता हा जो मूळ त्रिकोण होता एबीसी, या शिरोलंबामुळे या मूळ त्रिकोणाच्या आतमध्ये पुन्हा एक 2 काटकोन त्रिकोण तयार झालेले आहेत. म्हणजे आता या आकृतीमध्ये एकूण 3 काटकोन त्रिकोण तयार झालेले आहेत. एक आहे त्रिकोण एबीसी, जो मूळ त्रिकोण होता बाहेरचा, जो निळ्या रंगाने दाखवलेला आहे. हा मूळ त्रिकोण आहे, म्हणजेच मोठा त्रिकोण आहे. आणि या मोठ्या त्रिकोणाच्या आतमध्ये 2 त्रिकोण तयार झालेले आहेत. एक त्रिकोण एडीबी आणि दुसरा त्रिकोण आहे हा बीडीसी. मग हे जे 3 त्रिकोण आहेत ते एकमेकांशी समरूप आहेत आणि मूळ त्रिकोणाशी सुद्धा समरूप आहेत, हे आपल्याला दाखवायचं आहे. मग यावरून आपण पक्ष लिहिलं की त्रिकोण एबीसी मध्ये कोन एबीसी बरोबर 90 आहे. रेख बीडी हा कर्ण एसी वर लंब काढलाय, म्हणून इथे लिहिलं रेख बीडी लंब कर्ण एसी. आणि ए डॅश डी डॅश सी म्हणजेच हे तीनही बिंदू एकरेषीय आहेत आणि बिंदू डी हा ए आणि सी यांच्या दरम्यान आहे, असा याचा अर्थ आहे. मग आपल्याला हे इथपर्यंतचं विधान तयार होतात पर्यंत आपण हे पक्षमध्ये लिहिलेलं आहे. मग हे तरचं विधान आहे. जरचं विधान पक्षमध्ये असतं आणि तरचं विधान आपण साध्य करतो. म्हणजेच इथे आता तयार झालेले जे 3 त्रिकोण आहेत, म्हणजेच मूळ त्रिकोण हा उरलेल्या 2 त्रिकोणांशी समरूप आहे आणि म्हणजेच थोडक्यात 3ही त्रिकोण समरूप आहेत हेच आपल्याला इथे दाखवायचं आहे. म्हणजेच जे त्रिकोण तयार झालेले आहेत ते मूळ काटकोन त्रिकोणाशी समरूप आहेत आणि परस्परांशी देखील ते 2 त्रिकोण समरूप आहेत, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे, म्हणजेच ते साध्य आहे. म्हणजेच आता इथे मग साध्य आपण लिहूया की मूळ त्रिकोण आहे हा एबीसी. या एबीसीशी हा आतला गुलाबी डॉटने दाखवलेला जो त्रिकोण आहे त्याचं नाव आहे त्रिकोण एडीबी. म्हणजे त्रिकोण एडीबी समरूप त्रिकोण एबीसी, म्हणजे हा त्रिकोण मूळ त्रिकोणाशी समरूप आहे. आणि हिरव्या रंगाने दाखवलेला जो त्रिकोण आहे त्रिकोण बीडीसी, हा देखील मूळ त्रिकोणाशी म्हणजेच त्रिकोण एबीसीशी समरूप आहे. आणि हे दोन्ही त्रिकोण आतले छोटे त्रिकोण सुद्धा एकमेकांशी म्हणजेच परस्परांशी समरूप आहेत, हेही आपल्याला दाखवायचं आहे. म्हणजे त्रिकोण एडीबी समरूप त्रिकोण बीडीसी, हे झालं आपलं साध्य.
मग आता आपण इथे विधानावरून निम्म विधान पक्षमध्ये ठेवलं, उरलेलं निम्म विधान आपण साध्य लिहिलं, आधी आकृती तयार केली आणि आकृतीवरून आपण पक्ष आणि साध्य लिहिलेलं आहे. आता आपण सिद्धता पाहूया. आता या सिद्धतेसाठी सुरुवातीला आपण हे पहिलं विधान सिद्ध करणार आहोत जे साध्यमध्ये आहे. त्रिकोण एडीबी समरूप त्रिकोण एबीसी आपण सुरुवातीला दाखवणार आहोत. म्हणून मग हे दोन त्रिकोण आपण विचारात घेऊया आणि ते आकृतीत देखील पाहूया. मग आता इथे आकृतीमध्ये हे जर दोन त्रिकोण पाहिले, त्रिकोण एडीबी आणि हा मूळ त्रिकोण आहे एबीसी. मग या दोन त्रिकोणाकडे जर नीट पाहिलं तर लक्षात येत आहे की हा जो त्रिकोण आहे ए कोण हा दोन्ही त्रिकोणाचा सामायिक कोण आहे. म्हणजे हा गुलाबी त्रिकोणात पण आहे आणि मूळ त्रिकोणात सुद्धा आहे. म्हणजे हा कोण सामायिक आहे. आणि त्रिकोण एडीबी मध्ये डी जवळ काटकोन आहे आणि मूळ त्रिकोणात बी जवळ काटकोन आहे. म्हणजे हे दोन त्रिकोण कोको कसोटीनुसार समरूप होतात हे आपल्याला लगेच लक्षात आलं असेल. कारण दोन्ही त्रिकोणामध्ये दोन दोन प्रत्येकी कोण एकरूप आहेत. म्हणजेच एका त्रिकोणातले दोन कोण जर दुसऱ्या त्रिकोणातल्या दोन कोणांशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण कोको समरूपता कसोटीनुसार समरूप असतात. म्हणजेच आपण इथे हे दोन त्रिकोण आपण समरूप लिहू शकतो, यांची सिद्धता लिहिता येईल. मग ती सिद्धता कशी लिहायची आहे पहा. त्रिकोण एडीबी म्हणजेच हा गुलाबी डॉटने दाखवलेला त्रिकोण आहे आणि हा मूळ त्रिकोण आहे एबीसी मध्ये. मग इथे सुरुवात केली त्रिकोण एडीबी व त्रिकोण एबीसी मध्ये. मग आता इथे हा कोण पहिला घेतला, कोण डीएबी छोट्या त्रिकोणातला हा सामायिक कोण आहे आणि मूळ त्रिकोणातला हा कोण आहे बीएसी. नावं लिहिताना इथे एकास एक संगतीनुसार लिहायची आहेत. इथे आपण नावं लिहिलेलीच आहेत. मग कोण डीएबी एकरूप, कोण बीएसी आधार दिला सामायिक कोण. कारण आपण इथे पाहिलं हा कोण दोन्ही त्रिकोणात सामायिक आहे. म्हणजे या गुलाबीमध्ये पण आहे आणि निळ्या त्रिकोणात सुद्धा तो आहे. म्हणजे सामायिक कोण आहे. मग आता दुसरं वाक्य लिहूया. कोण एडीबी एकरूप कोण एबीसी. क्रम पहा एकास एक संगतीनुसार आहे. आता इथे त्रिकोण एडीबी हा काटकोन आहे आणि मूळ त्रिकोणात एबीसी काटकोन आहे. तो आपण ते वाक्य लिहूया. कोण एडीबी एकरूप कोण एबीसी प्रत्येकी 90 आहे. इथे आपण पाहिलंय हा इथे 90 आहे, इथे हा 90 आहे. म्हणजेच एका त्रिकोणातले हे दोन कोण दुसऱ्या त्रिकोणातल्या या दोन कोणांशी एकरूप आहेत. म्हणजेच हे दोन त्रिकोण समरूप आहेत कोको समरूपता कसोटीनुसार. याला आपण विधान 1 म्हटलं. आता हे जसं आपण कोको समरूपतेनुसार सिद्ध केलेले आहेत हे दोन त्रिकोण, तसंच आता हे दुसरं विधान आहे ते पण आपण सिद्ध करणार आहोत की त्रिकोण बीडीसी आणि त्रिकोण एबीसी हे देखील समरूप आहेत कोको कसोटीनुसारच. कसे आहेत ते पुन्हा एकदा इथे लिहूया. पाहूया आधी आकृतीमध्ये. मग इथे त्रिकोण बीडीसी हा छोटा त्रिकोण आहे. म्हणजेच हा हिरव्या रंगाने दाखवलेला आहे आणि मूळ त्रिकोण आहे एबीसी. या दोन त्रिकोणामध्ये हा जो कोण सी आहे हा सामायिक आहे. कारण हा बीडीसी त्रिकोणात पण हा सी कोण आहे आणि मूळ त्रिकोणाचा सुद्धा हा सी कोण आहे. म्हणजे हा सामायिक आहे. मग तेच पहिलं विधान लिहूया आपण. आपल्याला सिद्ध करायचंय की त्रिकोण बीडीसी आणि एबीसी समरूप आहेत दाखवायचंय. म्हणजेच मग लिहिलं त्रिकोण बीडीसी व त्रिकोण एबीसी मध्ये. मग पहिला कोण लिहिला बीसीडी. म्हणजेच हा बीसीडी हा कोण घेतला सी. एकरूप कोण एसीबी. बीसीडी म्हणजेच इथे होईल एसीबी. एकास एक संगतीनुसार आपण नावं लिहायची आहेत. मग याला आधार दिला सामायिक कोण. मग आता दुसरा कोण काटकोन दाखवायचा आहे तो हा कोण बीडीसी हा 90 आहे. मग या मूळ त्रिकोणामध्ये एबीसी 90 आहे. म्हणून आपण लिहिलं कोण बीडीसी एकरूप कोण एबीसी प्रत्येकी 90. म्हणजेच त्रिकोण बीडीसी समरूप त्रिकोण एबीसी आधार कोको समरूपता कसोटी. याला विधान 2 म्हटलं. मग आता विधान 1 आणि 2 कडे जर आपण नीट पाहिलं तर लक्षात येईल. पहा विधान 1 मध्ये आपण लिहिलं की त्रिकोण एडीबी समरूप त्रिकोण एबीसी आहे
विधान 2 मध्ये लिहिलंय की त्रिकोण बीडीसी समरूप त्रिकोण एबीसी आहे. दोन्ही सिद्धता लिहिताना आपण त्रिकोणांच्या कोको कसोटीचाच वापर केलेला आहे. मग विधान 1 आणि 2 वरून आपण असं लिहू शकतो की इथे एक त्रिकोण एबीसीशी समरूप आहे, इथे दुसरा त्रिकोण पण एबीसीशी समरूप आहे. म्हणजे आपण इथे समरूप त्रिकोणांच्या गुणधर्मांचा वापर करू शकतो की पहिला त्रिकोण जर दुसऱ्याशी समरूप असेल, दुसरा त्रिकोण जर तिसऱ्याशी समरूप असेल तर याचा अर्थ तीनही त्रिकोण समरूप असतात. म्हणजेच संक्रमकता या गुणधर्माचा वापर आपण इथे करू शकतो. म्हणजेच आपण इथे लिहू शकतो की हे विधान 1 आणि 2 वरून आपण लिहू शकतो की एडीबी हा एबीसीशी समरूप आहे, इथे बीडीसी पण एबीसीशी समरूप आहे. म्हणजेच एडीबी आणि बीडीसी सुद्धा समरूप आहेत, तेच आपण इथे लिहिलेलं आहे. म्हणजेच इथे आपण लिहू शकतो की तीनही त्रिकोण एकमेकांशी समरूप आहेत. यालाच आपण म्हणतोय संक्रमकता गुणधर्म. पुन्हा एकदा आपण थोडक्यात ही सिद्धता पाहूया की त्रिकोण एडीबी आणि त्रिकोण एबीसी हे जे दोन त्रिकोण आहेत ते आपण कोकोनुसार कसोटीनुसार समरूप दाखवले. तसंच बीडीसी आणि एबीसी सुद्धा सामायिक कोन प्रत्येकी 90 पहिल्यासारखी सिद्धता इथे पण सोडवली आणि कोको कसोटीनुसार समरूप दाखवले. म्हणजेच या आकृतीत जर बघायचं झालं तर आपल्याला सांगता येईल की हा गुलाबी रंगाचा जो त्रिकोण आहे तो मूळ त्रिकोण एबीसीशी समरूप दाखवला, त्याला विधान 1 म्हटलं. परत हा हिरवा त्रिकोण आहे तो परत मूळ त्रिकोणाशी म्हणजे ज्या निळ्या त्रिकोणाशी समरूप दाखवला त्याला आपण विधान 2 म्हटलं. मग आता इथे गुलाबी त्रिकोण निळ्याशी समरूप आहे, हिरवा पण निळ्याशी समरूप आहे. म्हणजे इथे पहिला त्रिकोण जर दुसऱ्याशी समरूप असेल, दुसरा त्रिकोण जर तिसऱ्याशी समरूप असेल तर संक्रामकता या गुणधर्मानुसार आपल्याला सांगता येईल की तीनही त्रिकोण एकमेकांशी समरूप असतात. म्हणजेच आपल्याला जे सिद्ध करायचं होतं ते आपण पाहिलेलं आहे. आपण ह्या तीनही सिद्धता या ठिकाणी दिलेल्या आहेत. विधान 1 मध्ये आपण हे सिद्ध केलंय, विधान 2 मध्ये आपण हे सिद्ध केलंय आणि 1 आणि 2 वरून आपण हे सिद्ध केलेलं आहे. त्याप्रमाणे इथे सर्व तीनही सिद्धता आपण इथे दिलेल्या आहेत. याप्रमाणे आपण ही संपूर्ण सिद्धता इथे लिहिलेली आहे. हे पक्ष, साध्य, आकृती आणि सिद्धता हे विधान 1, विधान 2, 1 व 2 वरून आपण हे सर्व सिद्ध केलेलं आहे. Similarity and right angled triangle. Now let us learn the theorem. In a right angled triangle, if the altitude is drawn to the hypotenuse, then the two triangles formed are similar to the original triangle and to each other. This is the statement of this theorem. Now we have to prove this theorem. So first half sentence is given and second half sentence is to prove. So let us draw a figure first. In a right angle triangle, so draw a triangle ABC in which angle ABC is 90 degree. So here angle B is 90. And altitude is drawn to the hypotenuse, means here BD is the altitude drawn to the hypotenuse AC. So this BD is perpendicular to AC and A dash D dash C. So here write the first half sentence as a given. So given is in triangle ABC, angle ABC is 90 degree. Segment BD is perpendicular to segment AC, means BD is perpendicular to hypotenuse AC, and A dash D dash C means all these 3 points are collinear and point D is between A and C. Now second half sentence we have to prove. Then, so two triangles formed here, the original triangle is ABC and altitude is drawn, so we get another two triangles, triangle ADB and triangle BDC. Now we get three triangles in this figure. First triangle is original triangle ABC, second triangle is ADB and third is BDC. So there are three triangles. Original is first triangle, this is second triangle and this is third triangle. Now each triangle formed here means 2 and 3 is similar to original
and also they are similar to each other. Means triangle 2 is similar to original triangle ABC. 3 is also similar to original triangle ABC, and triangle 2 and triangle 3 are also similar to each other. So this is we have to prove. So we will write here to prove triangle ADB is similar to original triangle ABC. Second is triangle BDC is similar to original triangle ABC, and 2 and 3 are also similar, means triangle ADB similar triangle BDC. So these three statements we have to prove here. Proof. Let us prove the first statement. Triangle ADB is similar to triangle ABC. This we will prove first. Now look at the figure. Triangle ADB means triangle 2 and original triangle ABC are similar, we have to prove. So in triangle ADB and triangle ABC, angle DAB congruent angle BAC, because this angle is common in both the triangles, so reason is common angle. Now angle ADB, this is right angle because we have drawn a altitude on this hypotenuse, so this is perpendicular here. So angle ADB similar angle ABC, angle ADB congruent angle ABC, each 90. So both the angles are congruent because each have a measure 90 degree. So triangle ADB similar triangle ABC by AA test of similarity. So call this is statement 1. Similarly, we can prove this. So triangle BDC also similar to original triangle ABC by AA similarity test. So we will solve this. In triangle BDC means triangle 3 and triangle ABC is the original triangle. So in these two triangles, angle BCD means this angle is common angle in these two triangles. So angle BCD congruent angle ACB, BCD is congruent with ACB common angle, and angle BDC, so here is 90 means here is also 90 because these two angles are linear pair angles. So angle BDC is congruent to angle ABC, here is 90, so each 90. So again here these two triangles are similar by AA test of similarity, call this is statement 2. So from 1 and 2 we get here triangle ADB is similar to triangle ABC, and in second statement triangle BDC is similar to triangle ABC. So by transitivity property, first triangle is similar to second and second is similar to third, means all the three triangles are. So first triangle is similar to second and second is similar to third, means all the three triangles are similar to each other. So here triangle ADB is similar to triangle BDC from 1 and 2, and from 1, 2 and 3 we can write triangle ADB is similar to triangle BDC is similar to triangle ABC, means all the three triangles are similar to each other by the transitivity property. आता आपण दुसरे प्रमेय सिद्ध करूया, भूमिती मध्याचे प्रमेय, थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. विधान असं आहे, काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेला शिरोलंब त्या शिरोलंबामुळे होणाऱ्या कर्णाच्या दोन भागांचा भूमिती मध्य असतो. मग इथे वाक्य तोडूया. पहिलं निम्म वाक्य पक्ष घेऊया आणि उरलेलं निम्म वाक्य साध्य असणार आहे. काटकोन त्रिकोणात म्हणून एक काटकोन त्रिकोण घेतला PQR, इथे Q जवळ काटकोन घेतलेला आहे. या काटकोन त्रिकोणात आपण कर्णावर एक शिरोलंब काढतोय, मग कर्ण आहे PR, मग Q पासून या कर्णावर QS हा एक शिरोलंब काढला, म्हणजेच QS लंब कर्ण PR आहे. मग यावरून पक्ष लिहिलं. त्रिकोण PQR मध्ये कोन PQR बरोबर 90 आहे आणि
रेख QS हा PR वर लंब आहे. कर्णावर एक शिरोलंब आपण काढलेला आहे. मग हे सगळं पक्ष झालं. P', S', R म्हणजेच हे तीन एकरेषीय बिंदू असून S हा बिंदू P आणि R यांच्या दरम्यान आहे. मग उरलेलं निम्म विधान आपल्याला साध्य आहे असणार आहे, म्हणजेच ते सिद्ध करायचं आहे. मग या शिरोलंबामुळे काय झालेलं आहे तर हा जो शिरोलंब काढलेला आहे QS याचा वर्ग म्हणजेच या कर्णाच्या दोन भागांचा गुणाकार आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. म्हणजे QS चा वर्ग बरोबर म्हणजे शिरोलंबाचा वर्ग बरोबर कर्णाचे जे दोन भाग झालेले आहेत PS आणि SR या दोघांचा गुणाकार याच्या वर्गा इतका असतो शिरोलंबाच्या. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. म्हणजेच हा शिरोलंब या दोन भागांचा भूमितीमध्ये आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. म्हणजेच इथं साध्य लिहिलं की QS वर्ग बरोबर PS गुणिले SR. इथे हे विधान सिद्ध करताना आपण सुरुवातीला आकृती काढली, त्यानंतर पक्ष लिहिलं आणि साध्य लिहिलं. आता सिद्धता पाहूया. आपण अगोदरच्या प्रमेयामध्ये इथे पाहिलेलं आहे की काटकोन त्रिकोणात जर कर्णावर शिरोलंब काढला तर मिळणारे जे दोन त्रिकोण असतात काटकोन त्रिकोण ते मूळ काटकोन त्रिकोणाशी समरूप असतात. हे आपण समरूपता आणि काटकोन त्रिकोणामध्ये सिद्ध केलेलं आहे. मग त्याचाच उपयोग आपण या सिद्धतेमध्ये करतो आहोत. मग इथे त्रिकोण PSQ हा त्रिकोण या QSR या त्रिकोणाशी समरूप आहेत. म्हणजे हे दोन्ही काटकोन त्रिकोण समरूप आहेत, कारण काटकोन त्रिकोणांची समरूपता या अगोदरच्या प्रमेयामध्ये आपण हे पाहिलेलं आहे. म्हणून त्याचा आधार घेत आपण हे दोन त्रिकोण समरूप दाखवले. आणि आपण पहिल्या प्रकरणात समरूपता त्रिकोणामध्ये पाहिलेलं आहे, समरूपता त्रिकोणांची पाहिलेली आहे की दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्यांच्या संगत बाजूंची गुणोत्तरे समान असतात. म्हणजेच त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. मग यांची गुणोत्तरे आपण इथे लिहू शकतो. PS छेद QS बरोबर SQ छेद SR आणि तिसरं गुणोत्तर होईल PQ छेद QR. मग ही तिन्ही गुणोत्तरे समान आहेत, म्हणजेच त्यांच्या संगत बाजू प्रमाणात आहेत असा आपण आधार दिलेला आहे. मग या तीन गुणोत्तरांमध्ये ही दोन गुणोत्तरे आपण विचारात घेतली, म्हणजेच PS छेद QS बरोबर SQ छेद SR. इथे खालच्या पायरीला आपण ही लिहिली आहेत ही दोन गुणोत्तरे. आणि मग यांच्यात तिरकस गुणाकार जर केला तर QS गुणिले QS होईल QS चा वर्ग बरोबर यांचा तिरकस गुणाकार होईल PS गुणिले SR. आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. QS वर्ग बरोबर PS गुणिले SR. म्हणजेच QS म्हणजेच हा शिरोलंब या कर्णाच्या दोन भागांचा भूमितीमध्ये आहे. हेच आपण इथे लिहिलंय. रेख QS रेख PS आणि SR यांचा भूमितीमध्ये आहे. तर ही अशी अतिशय सोपी सिद्धता आहे आणि या भूमितीमध्याच्या प्रमेयाचा उपयोग आपल्याला उदाहरणं सोडवताना होणार आहे. नाउ लेट अस प्रूव्ह थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन म्हणजेच भूमिती मध्याचे प्रमेय. स्टेटमेंट इज इन अ राइट अँगल्ड ट्रायंगल द परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेन्यूज फ्रॉम द अपोजिट वर्टेक्स is the geometric mean of segments into which the hypotenuse is divided. So this statement we have to prove. So let us divide this statement into two parts. The first half part is given and the second half part we have to prove. So first half sentence is in a right angle triangle. So let us consider a right angle triangle PQR in which angle PQR is of 90 degree. So here write the given in triangle PQR, angle PQR is equal to 90 degree. Now here we have drawn this segment QS is perpendicular to the hypotenuse PR. So segment QS is perpendicular to hypotenuse PR and here P dash S dash R. So we can write here segment QS perpendicular to hypotenuse PR and P dash S dash R. So this is the given. Now we have to prove that this segment QS means this altitude drawn is a geometric mean of this PS and SR. Means we have to prove that QS square is equal to PS into SR. So this we have to prove here.
Now let us consider the proof. Now, to solve this proof, we know that the property which we have learned earlier, the similarity of right-angled triangle. Here, the altitude drawn to the hypotenuse in a right-angled triangle, then we obtained the two triangles which are similar to each other and also similar to the original right-angled triangle. So here we will use this property to prove this theorem. So triangle PSQ is similar to triangle QSR. So these two triangles are similar to each other by the property of similarity of right angle triangle. So I will write here triangle PSQ is similar to triangle QSR. These two triangles are similar by the property of similarity of right angle triangle. So here the two triangles are similar means the ratio of their corresponding sides are equal, means the corresponding sides are in proportion. So we will write the ratios as PS upon QS is equal to SQ upon SR is equal to PQ upon QR. So these are the corresponding sides are in proportion of these two similar triangles. Now here we will consider these two ratios because three ratios are equal means we can take any two ratios are equal. So I take here first two ratios are equal in the next step. So right here PS upon QS is equal to SQ. SQ means QS upon SR. So these two ratios are equal. So take the cross multiplication here. So QS into QS is QS square is equal to PS into SR. And hence the proof. This is we have to prove here. This is to prove. So QS square is equal to PS into SR. It means that segment QS is the geometric mean of segment PS and segment SR. So hence the proof. आता आपण पायथागोरसचे प्रमेय अभ्यासूया. हे प्रमेय या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचे प्रमेय आहे. थेरम ऑफ पायथागोरस. पायथागोरस प्रमेयाचं विधान असं आहे. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. मग आता या विधानामध्ये पहिलं निम्म विधान आपण पक्ष म्हणून घेऊया आणि उरलेलं निम्म विधान आपल्याला सिद्ध करायचं आहे म्हणजे ते साध्य असणार आहे. मग काटकोन त्रिकोणात मग एक काटकोन त्रिकोण घेतला. त्रिकोण ABC मध्ये कोन B काटकोन घेतलेला आहे. मग सुरुवातीला आकृती काढली आणि नंतर पक्ष साध्य लिहायचं आहे. मग इथे आकृती काढली त्रिकोण ABC ची, यामध्ये B काटकोन घेतलेला आहे. मग तेच आपण पक्षमध्ये लिहिलंय की त्रिकोण ABC मध्ये कोन ABC बरोबर 90. आधी आकृती काढायची आणि मग पक्ष साध्य लिहायचं आहे. मग उरलेलं निम्म विधान काय आहे. मग या काटकोन त्रिकोणात आपल्याला काय सिद्ध करायचं आहे की कर्णाचा वर्ग या काटकोन त्रिकोणात B जवळ काटकोन आहे म्हणजे कर्ण झाला AC म्हणजे AC चा वर्ग बरोबर हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. म्हणजे AC जर कर्ण घेतला तर उरलेल्या दोन बाजू झालेल्या त्रिकोणाच्या AB आणि BC त्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. म्हणजेच उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज इथे आपण केलेली आहे. म्हणजेच AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग आता हे प्रमेय सिद्ध करण्यासाठी इथे छोटीशी रचना करावी लागते आहे. मग ती रचना अशी आहे की बिंदू B मधून आकृतीत पण ही रचना दाखवायची आणि इकडे लिहायची पण आहे. मग बिंदू B मधून कर्ण AC वर एक लंब काढलेला आहे. हा BD लंब आहे कर्ण AC वर म्हणजे इथे काटकोन झालेला आहे. म्हणजेच इथे लिहू शकतो आपण की BD लंब AC असंही आपण इथे लिहू शकतो की BD लंब AC. मग ही रचना पण आपण इथे लिहिली आणि A', D', आहे म्हणजेच हे तीन बिंदू एकरेषीय आहेत. मग आता सिद्धता पाहूया. ही सिद्धता सोडवताना आपण पुन्हा एकदा सुरुवातीला जे आपण काटकोन त्रिकोण आणि समरूपतेचं जे प्रमेय पाहिलं होतं त्याचाच उपयोग आपण इथे करणार आहोत. आपल्याला माहिती आहे की काटकोन त्रिकोणामध्ये जर कर्णावर जर लंब काढला तर मिळणारे दोन त्रिकोण हे मूळ त्रिकोणाशी समरूप असतात. हे आपण काटकोन त्रिकोण आणि समरूपतामध्ये अभ्यासलेलं आहे.
मग त्याचाच उपयोग आपण इथे पुन्हा एकदा करतोय की हा मूळ त्रिकोण एबीसी या आतल्या दोन्ही त्रिकोणाशी समरूप आहे. म्हणजेच इथे आपण सिद्धतेची सुरुवात अशी करतोय की त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण एडीबी हे दोघे समरूप आहेत. म्हणजे मूळ त्रिकोण या त्रिकोण 2 शी समरूप आहे. मूळ त्रिकोणाला मी त्रिकोण 1 म्हणतोय, हा त्रिकोण 2 आहे आणि हा दुसरा छोटा त्रिकोण 3 आहे. मग 1 नंबरचा त्रिकोण म्हणजेच बाहेरचा त्रिकोण 2 शी समरूप आहे, तेच इथे मी लिहिलंय. त्रिकोण एबीसी म्हणजेच बाहेरचा समरूप त्रिकोण, एडीबी म्हणजे 2 नंबरचा त्रिकोण आहे, आधार दिला काटकोन त्रिकोण व समरूपता. मग 2 त्रिकोण समरूप आहेत म्हणजेच त्यांच्या संगत बाजू प्रमाणात. म्हणजेच इथे आपण लिहू शकतो एबी छेद एडी बरोबर बीसी छेद डीबी बरोबर एसी छेद एबी. म्हणजेच या संगत बाजूंची गुणोत्तरे समान आहेत, म्हणजेच संगत बाजू प्रमाणात आहेत. मग यामध्ये पहिलं आणि तिसरं गुणोत्तर मी घेतलं खालच्या ओळीला, एबी छेद एडी बरोबर एसी छेद एबी. मग ही 2 गुणोत्तरे समान घेतलेली आहेत आणि यांच्यात तिरकस गुणाकार केला तर एबी गुणिले एबी एबी वर्ग होईल बरोबर यांचा तिरकस गुणाकार होईल एडी गुणिले एसी. याला मी म्हटलंय विधान 1. मग आता जसे हे 2 त्रिकोण समरूप दाखवले तसेच आता हे 2 त्रिकोण समरूप दाखवूया. म्हणजे मूळ त्रिकोण हा 2 शी समरूप दाखवला आपण सुरुवातीला इथे, तसंच आता हा मूळ त्रिकोण एबीसी 3 शी समरूप आहे हे आपण सांगू शकतो याच गुणधर्मानुसार काटकोन त्रिकोण आणि समरूपतानुसार. म्हणून मी इथे लिहिलंय त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण बीडीसी. म्हणजे हा एबीसी 3 नंबरच्या त्रिकोणाशी समरूप आहे. मग तेच लिहिलंय, आधार हाच द्यायचा आहे काटकोन त्रिकोण व समरूपता. मग 2 त्रिकोण समरूप झाले म्हणजेच त्यांच्या संगत बाजू प्रमाणात आहेत. म्हणजे एबी छेद बीडी बरोबर बीसी छेद डीसी बरोबर एसी छेद बीसी. ही 3ही गुणोत्तरे समान आहेत कारण समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात असतात, त्यांची संगत बाजूंची गुणोत्तरे समान असतात. म्हणजेच आता इथे दुसरं आणि तिसरं ही 2 गुणोत्तरे जर आपण विचारात घेतली इथे तर बीसी छेद डीसी बरोबर एसी छेद बीसी ही 2 गुणोत्तरे आपण घेतली आणि यांच्यामध्ये तिरकस गुणाकार केला तर बीसी गुणिले बीसी बीसी वर्ग होईल आणि यांचा गुणाकार झाला डीसी गुणिले एसी. याला म्हणतोय विधान 2. मग आता विधान 1 आणि विधान 2 या दोघांची बेरीज करायची आहे. 1 आणि 2 ची बेरीज करायची आहे. मग ती बेरीज आपण इथे खालच्या पायरीला करूया की विधान 1 व 2 यांची बेरीज करू. इथे विधान 1 आहे, इथे विधान 2 आहे. या दोघांची बेरीज करताना डाव्या बाजूंची बेरीज डावीकडे आणि उजवीकडच्यांची बेरीज उजव्या बाजूला लिहायची. डावीकडची बेरीज होईल एबी वर्ग आणि इथली डावी बाजू आहे बीसी वर्ग. या दोघांची बेरीज झाली एबी वर्ग अधिक बीसी वर्ग बरोबर उजवीकडच्यांची बेरीज करूया एडी गुणिले एसी अधिक इकडची उजवी बाजू आहे डीसी गुणिले एसी. मग आता उजव्या बाजूला नीट पाहिलं तर लक्षात येईल की ते एसी सामायिक आहे दोन्हीकडे, म्हणजे सामायिक अवयव आहे तो बाहेर लिहिला आणि कंसात आपण लिहूया. मग सामायिक अवयव एसी आहे म्हणजे इथे सामायिक अवयवाने पहिल्या पदाला भागलं तर एसी एसी कॅन्सल होईल म्हणजे एडी शिल्लक आहे. सामायिक अवयवाने इथे पण भागलं तर एसीला एसी निघून जाईल, डीसी उरला तो आतमध्ये लिहिला म्हणजे सामायिक एसी काढला तर कंसात राहील एडी आणि डीसी यांची बेरीज राहील. मग एडी आणि डीसीची बेरीज म्हणजेच पुन्हा यांची बेरीज म्हणजेच एसी आहे. कसा एसी आहे तर आपल्याला ही दरम्यानता माहिती आहे ए डॅश डी डॅश सी, कारण आकृतीत पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल ए डॅश डी डॅश सी आहे. आपल्याला कंसात बेरीज मिळाली आहे एडी अधिक डीसी. मग एडी आणि डीसी या दोघांची बेरीज म्हणजेच आहे एसी, हे आपल्या लक्षात आलं असेल. म्हणून इथे आपण लिहितोय की एडी आणि डीसीची बेरीज म्हणजेच आपण लिहिलंय एसी. हा एसी तर कंसाबाहेरचा आहे तसाच आहे. या कंसातल्याची बेरीज झाली एसी म्हणजेच एसी गुणिले एसी म्हणजेच इथे लिहिलंय एसी वर्ग. डावी बाजू आहे तशीच आहे एबी वर्ग अधिक बीसी वर्ग बरोबर एसी वर्ग. आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं की काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग जो असतो तो उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरीज इतका असतो. हेच आपल्याला इथे सिद्ध करायचं होतं. एसी वर्ग बरोबर एबी वर्ग अधिक बीसी वर्ग आणि इथे आपण तेच सिद्ध केलंय एसी वर्ग बरोबर एबी वर्ग अधिक बीसी वर्ग. Now let us prove
theorem of Pythagoras. Statement: in a right angled triangle, the square of the hypotenuse is equal to the sum of the squares of remaining two sides. So let us draw the figure first. In a right angled triangle, so draw triangle ABC, in which angle ABC is 90 degree. So write the given. In triangle ABC, angle ABC is equal to 90 degree. So this is the given. Now we have to prove that the square of the hypotenuse. So in triangle ABC, angle B is 90 degree. So the side opposite to 90 degree angle is called as hypotenuse. So AC is the hypotenuse. So square of hypotenuse means AC square is equal to the sum of squares of the remaining two sides. So AC is the hypotenuse. So remaining two sides are AB and BC. So we have to take the sum of squares of the remaining two sides, means AC square is equal to the sum of squares of the remaining two sides are AB and BC. So AB square plus BC square. Sum of squares of remaining two sides. Remaining two sides are AB and BC. We have to take sum of squares. So square of AB is AB square, square of BC is BC square, and take the sum. So AB square plus BC square. So this we have to prove. Now here we have to do construction. So what is the construction? We have to draw a perpendicular on this hypotenuse AC from the point B. So B is the vertex. So from the vertex B, we have to draw a perpendicular from B to the hypotenuse AC. Means BD is perpendicular to AC. So draw a perpendicular from point B on hypotenuse AC, A dash D dash C. So this is the betweenness here. So this is the construction. This construction we have to construct in the figure, as well as we have to write here construction. Now let us prove this theorem. So write the proof. Now proof. Here we know the property of similarity and right angle triangles. If we draw a perpendicular on hypotenuse in a right angle triangle, so we get the two triangles and the original triangle. So these three triangles are similar to each other. This is the property we have learned in the theorem of similarity of right angle triangle. So here this triangle ABC means original triangle is similar to this triangle number 2, means triangle ADB. So here I write triangle ABC is similar to triangle ADB by the similarity of right angle triangle, because this we have seen in this property earlier. So these two triangles are similar by the property of similarity of right angle triangle. Now the two triangles are similar means their corresponding sides are in proportion. So AB upon AD is equal to BC upon DB is equal to AC upon AB. So these three ratios are equal because these are the corresponding sides. Now here we will consider the first and third ratio. So AB upon AD is equal to AC upon AB. Now here we consider the first and third ratio and take the cross multiplication. AB into AB is AB square is equal to AD into AC. So call this is statement 1 or equation 1. Now similarly we will prove the original triangle, means triangle ABC is similar to this third triangle BDC. In the first we have proved that ABC is similar to this triangle ADB. Now we will prove ABC is similar to BDC. The same property we are using again. Triangle ABC is similar to triangle BDC by the property of similarity of right angle triangle. So same property we are using here. Now the two triangles are similar means their corresponding sides are in proportion. So these three ratios are equal. So AB upon BD is equal to BC upon DC is equal to AC upon BC. So these three ratios are equal because
corresponding sides are in proportion. Now here consider the second and third ratio. So consider here BC upon DC is equal to AC upon BC. So these two ratios are considered here in the next step. And now take the cross multiplication. So BC into BC is BC square is equal to DC into AC. So cross multiplication is taken here. So this is second equation. Now consider the first and second. Here the statement 1 or equation 1 is AB square is equal to AD into AC, and equation 2 is BC square is equal to DC into AC. So adding these 1 and 2 equations, so adding 1 and 2 we will get, so addition is taken here. So AB square plus BC square at the left hand side we have written here AB square plus BC square on the left hand side is equal to the sum of the right hand sides are AD into AC plus the right hand side of second equation is DC into AC. So take the sum of 1 and 2. So we will get this step. Now here observe carefully the right hand side. AC is common in both the terms. So AC is common. So take AC as a common factor. We will get AD plus DC inside the bracket. So divide each term by the common factor AC. We will get AD plus DC in the bracket. So here again AD plus DC means, because this is the betweenness A dash D dash C. Now look at the figure. A dash D dash C. Here A dash D dash C, and in the bracket the sum of AD plus DC means AC. So AD plus DC means AC. So we can write here, instead of AD plus DC we can write AC here, AC as it is. So AC into AC means AC square here. So AB square plus BC square is equal to AC square, and this is we have to prove. So hence the proof. So AC square is equal to AB square plus BC square. This we have to prove here at the last. Hence the proof. आता आपण पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास म्हणजेच कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम समजावून घेणार आहोत. याची सिद्धता पुस्तकामध्ये दिलेली आहे. इथे आपण सिद्धता पाहणार नाहीये, फक्त हे प्रमेय समजावून घेणार आहोत. पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास, कारण या व्यत्यासच्या गुणधर्मावर आधारित आपल्याला उदाहरणे सोडवायची आहेत. त्यामुळे आपण हे प्रमेय इथे फक्त समजावून घेणार आहोत. त्याची सिद्धता तुम्हाला जर अभ्यासायची असेल तर पुस्तकात ती दिलेली आहे, त्यावरून तुम्ही ती अभ्यासू शकता. अतिशय सोपी सिद्धता त्याची दिलेली आहे पुस्तकामध्ये. आता विधान असं आहे, एखाद्या त्रिकोणातील एका बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो, असं याचं विधान आहे. म्हणजेच इथे हा त्रिकोण एबीसी आहे आणि या त्रिकोण एबीसी मध्ये जर एसीचा वर्ग बरोबर जर एबी वर्ग अधिक बीसी वर्ग जर आलं, एका बाजूचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल, आणि आपण हेही शिकलेलो आहे की काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण ही सर्वात मोठी बाजू असते. मग या दिलेल्या तीन बाजूंमध्ये आपण हे पाहणार आहोत उदाहरण सोडवताना की सगळ्यात मोठी बाजू जी आहे त्याचा वर्ग करायचा आहे आणि उरलेल्या ज्या दोन लहान बाजू आहेत त्यांच्या वर्गांची बेरीज करायची आहे. आणि हे जर समान असेल म्हणजे मोठ्या बाजूचा वर्ग हा जर उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका येत असेल तर आपण म्हणणार की तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. म्हणजेच इथे त्रिकोण एबीसी मध्ये जर एसी वर्ग बरोबर जर एबी वर्ग अधिक बीसी वर्ग आला असेल येत असेल तर आपण म्हणणार की हा कोन एबीसी काटकोन आहे, म्हणजेच हा त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे, हे इथे सिद्ध करतो आहोत. तेव्हा या गुणधर्माचा उपयोग करून आपल्याला उदाहरणं सोडवायची आहेत. तेव्हा मोठ्या बाजूचा वर्ग करायचा आहे आणि उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज करायची आहे. आणि जर हे दोन्ही बाजू सारख्या आल्या तर आपण म्हणणार की दिलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे. हे आपण तिथे त्या उदाहरणामध्ये या गुणधर्माचा उपयोग करून सोडवणार आहोत. कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम.
In a triangle, if the square of one side is equal to the sum of the squares of the remaining two sides, then the triangle is a right-angled triangle. So this is the statement of this converse theorem. Now you can learn the proof of this theorem in the textbook. So it's very easy proof. So you can easily understand the proof of this theorem. Here just we are going to learn this property. So we are not solving the proof here, only we will learn this property. So here in triangle ABC, if AC square is equal to AB square plus BC square, then we say that angle ABC is 90 degree by this property of converse of Pythagoras theorem. So we will solve the examples on this property. So while solving the example on this property, based on this property, so the square of the largest side is equal to the sum of squares of the remaining two sides of that triangle, then the given triangle is a right-angled triangle. So this is the property of converse of Pythagoras theorem. The proof of this theorem you can easily understand. The proof of this theorem is given in the textbook, so you can learn from textbook.